Welcome to session 5. आपण any vector r bar in a space can be expressed as a linear combination of these three vectors. इथपर्यंत आपण आलो. Now turn towards आता प्रॉब्लेम बघायचे आहे. त्याच्यासाठी पहिला कन्सेप्ट आहे पोझिशन वेक्टर. व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर? फिक्स अ पॉइंट ओ इन अ स्पेस आणि यालाच आपण काय म्हणतो नंतर ओरिजिन. This is a point P. Then if we join OP, then OP bar is called as a position vector of point P with respect to R. OP bar ला काय म्हणतो बघा? Position vector of point P with respect to origin O. समजा इथं दुसरा पॉइंट आहे A. ओ ए बार याला म्हणतो आपण पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. इथं तिसरा पॉइंट आहे बी, मग याला म्हणतो आपण ओ बी बार पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी with respect to O and they are denoted by small letters only. पोझिशन वेक्टर हे स्मॉल लेटर्सने दाखवले जातात. आलं लक्षात? पोझिशन वेक्टर. समजा आणखी एखादा पॉइंट आहे, हा इथं एक पॉइंट आहे यस, तर यस बार म्हणजेच ओ एस बार पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट यस विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. पोझिशन वेक्टर. ओके. नाव पोझिशन वेक्टर कळालं. नाव पोझिशन वेक्टर ऑफ ए बी बार कसा काढायचा? पोझिशन वेक्टर ऑफ ए बी बार, मग हा ए आहे, हा बी आहे, मला ए बी बारचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे. मग बघा तो ट्रायंगल ओ ए बार प्लस ए बी बार equal to OB bar. Am I correct? OA plus AB equal to OB bar and therefore what is AB bar? Which is equal to OB bar minus OA bar. म्हणजेच स्मॉल बी बार मायनस स्मॉल ए बार. पोझिशन वेक्टर ए बी बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर. बीचा पोझिशन वेक्टर मायनस एचा पोझिशन वेक्टर. सिमिलरली जर मी घेतला पी क्यू बार तर हा काही क्यूचा पोझिशन वेक्टर मायनस पीचा पोझिशन वेक्टर. आर एस बार एसचा पोझिशन वेक्टर मायनस आरचा पोझिशन वेक्टर. ओके. यम एन बार एनचा पोझिशन वेक्टर मायनस यमचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरची लँग्वेज. ओके. नाव टर्न टुवर्ड्स 3 डायमेन्शनल. मग पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं? मग हे 2D स्ट्रक्चर आहे. 2 डायमेन्शन हा एखादा पॉईंट आहे, समजा याचे कॉर्डिनेट आहेत 2, 3. याचा अर्थ हा काय आहे माहिती आहे? जर परपेंडिक्युलर डिस्टन्स काढला तर ही लेंथ किती आहे? 2 आहे. हा कोणता ॲक्सिस आहे? एक्स ॲक्सिस आहे. हे डिस्टन्स आहे. हे वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स 3 आहे. ओके. मग हे वेक्टर समजा हा पॉईंट आहे ए, याला नाव देऊ पी, याला नाव देऊ क्यू. ओके. मला हा याचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे. मग 2 लॉ हा आहे, हा ओ पी बार. आता या दिशेचा वेक्टर तुम्हाला शोधावा लागेल. मग आपण काय करतो? एक्सच्या डायरेक्शनच्या वेक्टरला आपण म्हणतो आय कॅप. आय कॅप काय असतो? युनिट वेक्टर असतो. कुणाच्या डायरेक्शनला? अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि या डायरेक्शनचा युनिट वेक्टर काय असतो? जे कॅप असतो. ओके. मग ओ क्यू बार आणि जे कॅप कसे आहेत? कोलिनियर आहेत. ओ पी बार आणि आय कॅप कसे आहेत? कोलिनियर आहे. म्हणजेच ओ पी बार कसा लिहिता येईल? 2 इंटू युनिट वेक्टर अलॉंग दॅट डायरेक्शन. ओ पी बार. ओ क्यू बार कसा येईल? 3 इंटू युनिट वेक्टर अलॉंग दॅट डायरेक्शन. मला काय काढायचं आहे? ओ पी बार बाय पॅरालेलोग्रामला ओ पी बार इक्वल टू ओ पी बार प्लस ओ क्यू बार म्हणजेच
2i प्लस 3j आणि हा झाला पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट. समजा हा OP नाही OA आहे, तर हा पोझिशन वेक्टर काय झाला, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर झाला, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट A. फक्त याला आय ने गुणायचं, कारण एक्स कोऑर्डिनेटला आय ने, वायला जे ने, आणि त्यांची ॲडिशन करायची आणि याची मॅग्निट्यूड विचारली. तर मॅग्निट्यूड कसा करतो, डिस्टन्स फॉर्म्युला. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 आहे, 2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर, 3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर, थोडक्यात कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर, असा 9, 4 आणि 9 13, आणि ही झाली याची मॅग्निट्यूड. तर पोझिशन व्हेक्टर हाऊ टू राईट इन 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर, हे कोणतं आहे, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. मग असंच 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं असतं. ओके, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघा असं असतं. हे 3 ॲक्सिस आहेत, एक्स वाय झेड, तीनही एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. 3 ॲक्सिस आहेत. आता फिगरमध्ये असे दाखवता येईल, हा एक्स ॲक्सिस, दिस इज से वाय ॲक्सिस, दिस इज से झेड ॲक्सिस, एक्स वाय झेड ॲक्सिस ॲज शोन इन फिगर, या फिगरमध्ये. ओके, स्पेसमध्ये हा तिसरा पॉईंट आहे, हा एनी पॉईंट आहे स्पेसमध्ये आर, त्याचा आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचा आहे. मग स्पेसमधल्या या पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढायचा असेल तर मी काय करणार, इथून परपेंडिक्युलर टाकणार बेस प्लेनला. बेस प्लेन म्हणजे कोणतं, XOY प्लेन आहे. इथून त्या पॉईंटपासून सरळ या बेस प्लेन यांचं जे प्लेन आहे या प्लेनवरती मी येणार. या पॉईंटपासून हा जर पॉईंट असेल तर इथनं परपेंडिक्युलर टाकणार. ओके, इथून हा शोधणार OX आणि OY शोधणार. हा R P पॉईंट आहे. P कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे बघा, XOY, म्हणजे याला X आहे, Y आहे, Z क्वाड्रंट 0 आहे कारण त्या प्लेनमध्ये आहे तो. ओके, नंतर प्रोसेस तीच, हा जॉईंट करा. तर OP बार तुम्हाला काय मिळेल माहिती आहे ना, OP बार याचा अर्थ हा कोऑर्डिनेट XY आहे, याचा अर्थ हे डिस्टन्स काय आहे, X आहे, अलॉंग युनिट वेक्टर अलॉंग दॅट डिस्टन्स, हे डिस्टन्स काय आहे, समजा हा A आहे, हा B आहे, तर OB बार आणि हा J कॅप, म्हणजेच OP बार काय, X × I कॅप प्लस Y × J कॅप, हा वेक्टर येईल. नंतर हा वेक्टर त्याच्यात ॲड करा. आता मग हे मधून जाणार आपण काय करतो, याला पॅरलल प्लेन काढतो. OP बार कुणाला पॅरलल आहे, OZ ला पॅरलल आहे, बरोबर आहे. यातून जाणारे पुन्हा 3 प्लेन्स, हे प्लेन याला पॅरलल आहे. आर मधून जाणार ह्या प्लेनला हे पॅरलल प्लेन, ते कुठं छेदतं, या पॉईंटमध्ये छेदतं आणि त्या डायरेक्शनचा युनिट वेक्टर काय आहे, झेड आहे. म्हणजेच हा काय माहिती आहे, PR बार इज सेम ॲज OC बार, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरालेलोग्राम, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरालेलोग्राम. फिगर माझी चांगली नाही. ओके, मग OC बार आणि OC बारची किंमत आहे से ZK बार, आणि म्हणून मग आपण याचा कोऑर्डिनेट काय घेऊ, OR बार, म्हणजेच R बार इक्वल टू XI प्लस YJ प्लस ZK. आपल्या थेरमनुसार एनी पॉईंट इन अ स्पेस कॅन बी एक्सप्रेस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस प्लस दिस प्लस दिस. फक्त XYZ काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर युनिट वेक्टर्स, परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत. ओके, कसं तर बघूया फिगरमध्ये एकदम व्यवस्थितपणे. बघा, मग लेट XY Z B3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके, हे तिन्ही एकमेकांना कसे आहेत, हा OX OY OZ B म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस.
टू इच अदर, एकमेकांना ते परपेंडिक्युलर आहेत. नंतर आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे आहेत युनिट व्हेक्टर्स, जो फक्त डायरेक्शन दाखवायचं काम करतो तो युनिट व्हेक्टर्स अलॉंग पॉझिटिव्ह एक्स वाय झेड ॲक्सिस. हे पॉझिटिव्ह एक्स वाय झेड ॲक्सिस आहे. एम आय करेक्ट? अँड एक पॉईंट आहे आर एक्स वाय झेड बी. आता 3 ॲक्सिस आहे म्हटल्यावर हा पॉईंट येईल 3चा. ए बी पॉईंट ऑन इन स्पेस. हा कुठला पॉईंट आहे? तिन्ही कॉर्डिनेट आहे म्हणजे हा स्पेसमधला पॉईंट आहे. तर आपल्याला आरचा हा आर पॉईंट दिला आहे, याचा पोझिशन वेक्टर शोधायचा आहे. तर आपण हा ओ आर बार हा कसा शोधतो? देन ओ आर बार म्हणजेच आर बार कॅन बी रिटन ॲज एक्स टाइम्स आय प्लस वाय टाइम्स जे प्लस झेड टाइम्स के. याला म्हणतो आपण पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉईंट आर. शॉर्टकटमध्ये असा दाखवला जातो पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉईंट आर. आणि याची मॅग्निट्यूड म्हणजेच लेंथ. आणि लेंथ कशी काढतो आपण? डिस्टन्स फॉर्म्युला. ओचे कॉर्डिनेट 0 0 0 आहे. x2 मायनस x1 स्क्वेअर, y2 मायनस y1 स्क्वेअर, z2 मायनस z1 स्क्वेअर म्हणजेच पुन्हा काही एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ही झाली कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ के स्क्वेअर. त्यालाच म्हणतो त्याची मॅग्निट्यूड लेंथ. अँड आर कॅप म्हणजे युनिट वेक्टर कसा काढतो? वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड म्हणजेच काही एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के अपॉन मॅग्निट्यूड. लेंदी पार्ट आहे म्हणून याला आपण आर म्हणू. आणि जास्तीत जास्त हा कसा लिहिता येतो माहिती आहे ना? एक्स अपॉन आर इंटू आय प्लस वाय अपॉन आर इंटू जे प्लस झेड अपॉन आर इंटू के, वेअर आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर युनिट वेक्टर. असा हा पोझिशन वेक्टर लिहिण्याची पद्धत आहे. पोझिशन वेक्टर काढतो कसा? काढायचं कसं? त्या पॉईंटमधून सरळ खालच्या प्लेनवरती परपेंडिक्युलर टाका. इथनं एक्सचं डिस्टन्स काढा, वायचं डिस्टन्स काढा आणि मग या पॉईंटमधून जाणारे 3 प्लेन. पहिलं प्लेन बघा, हे प्लेन हे या प्लेनला पॅरलल प्लेन, हे खालच्या प्लेनला पॅरलल प्लेन आणि हे इकडच्या प्लेनला पॅरलल प्लेन. मागचीच फिगर आली. हा समजा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा आर आहे, हा क्यू घेऊ आपण समजा किंवा पी घेऊ. हा कोणत्या एक्स ओ वाय प्लेनमध्ये आहे म्हणजे याचा कॉर्डिनेट काय येईल? एक्स वाय 0 येईल. ए हा एक्स ॲक्सिसवरचा आहे मग एचे कॉर्डिनेट एक्स 0 0. हा वाय ॲक्सिसवरचा आहे 0 वाय 0. हा झेड ॲक्सिसवरचा आहे 0 0 झेड. हा वाय आणि झेड प्लेनमधला पॉईंट आहे. हा समजा वाय आणि झेडमधला पॉईंट आहे मग इथं वाय आणि झेड राहतील, एक्स 0 होईल. हा झेड आणि एक्स पॉईंटमधला आहे. हा पी क्यू आर एस. हा समजा टी घेऊ आपण. एक्स आहे 0 आणि झेड कोणत्या प्लेनमध्ये आहे त्यानुसार त्याचे कॉर्डिनेट्स येईल. उरलेला जो नाही तो 0 घ्यायचा आणि हा स्पेसमधला आहे म्हणून याला एक्स वाय झेड कॉर्डिनेट येतील. नंतर आपण हा काढा पॅरालेलोग्रामने ओ ए बार प्लस ओ बी बार. ओ ए बार म्हणजेच एक्स इंटू आय कॅप, ओ बी बार म्हणजे वाय इंटू जे कॅप आणि म्हणून हा काही एक्स आय प्लस वाय जे. हा राहिला पी आर बार. पी आर बार याला पॅरलल आहे, हा याला पॅरलल आहे. याचा अर्थ हा आहे झेड इंटू त्या डायरेक्शनचा वेक्टर के कॅप. हा आहे झेड के कॅप आणि मग ओ पी बार इक्वल टू ओ पी बार प्लस ओ आर पी आर बार म्हणजेच एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के.
तर असं आहे, अशी फिगर तयार होते आणि स्पीस रूम स्ट्रक्चर तयार होतं आणि या फिगरला म्हणतो आपण पॅरालेलोपाईप. सच अ फिगर वी कॉल इट ॲज अ पॅरालेलोपाईप. आणि हा एका पॉईंटसाठी एकच तयार करता येतो, असा एकाच पॉईंटसाठी दोन दोन तयार करता येत नाही, म्हणून तर युनिकनेस आहे. आणि असा हा पोझिशन व्हेक्टर. ओके, स्पेसमधला पोझिशन व्हेक्टर कसा काढायचा, तर फक्त जर कोऑर्डिनेट दिले असतील तर त्याला आय जे केने गुणा आणि ॲडिशन करा. तो झाला पोझिशन व्हेक्टर, ही त्याची मॅग्निट्यूड आणि हा त्याचा युनिट व्हेक्टर. ओके, मग इफ आता स्पेसमध्येच आहोत, एकच पॉईंट आहे का, अनेक पॉईंट आहे. सपोज ए इज x1 y1 z1 अँड बी इज x2 y2 z2, देन फाइंड ए बी बार काय येईल. मग आपण पहिल्यांदा काय करू, यांचे पोझिशन वेक्टर घ्यायचे. लेट ए बार, एचा पोझिशन वेक्टर म्हणजे ज्याचे कॉर्डिनेट दिले आहेत. मग कसा घेणार माहिती आहे ना, x1 इंटू आय कॅप प्लस y1 इंटू जे कॅप प्लस z1 इंटू के कॅप. याला फक्त आय जे केने गुणला ॲड केलं, झालं पोझिशन वेक्टर. हा बी बार काय, x2 इंटू आय कॅप प्लस y2 इंटू जे कॅप प्लस z2 इंटू के कॅप. हे काय आहेत, पोझिशन व्हेक्टर्स आहेत ऑफ पॉइंट्स ए अँड बी विथ रिस्पेक्ट टू सम ओरिजिन ओ. ओके, मग अँड देअरफॉर आपल्याला काय काढायचं आहे, ए बी बार. ए बी बार म्हणजेच काय, बी बार मायनस ए बार. बी बार तुमच्याकडे आहे, नंतर त्याचा मायनस प्रिव्हियसचा. ओके, मग बी बार काय आहे, x2i प्लस y2j प्लस z2k मायनस x1i प्लस x1i प्लस y1j प्लस z1k. निगेटिव्ह साईन जर मध्ये घेतलं तर आतले साईन बदलतील. आय कॉमन आहे म्हणजेच काय येईल, x2 मायनस x1 इंटू आय प्लस y2 मायनस y1 कॉमन j प्लस z2 मायनस z1 इंटू के कॅप. आणि हा झाला ए बी बार. एखाद्याने विचारलं याची मॅग्निट्यूड काढा, ही झाली मॅग्निट्यूड. डिस्टन्स फॉर्म्युला ए बी, कोएफिशिएंट ऑफ आय स्क्वेअर सेम ॲज x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 स्क्वेअर. आणि याने याला डिवाइड केलं की तुम्हाला मिळतो युनिट वेक्टर. पोझिशन वेक्टर ऑफ ए बी बार इंटर ए बी बारचा पोझिशन वेक्टर कसा काढायचा, जर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर तुमच्या समोर आहे, जमेल. ओके, तर असा हा सिम्पलचा पार्ट. बघा त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम, ओ ए बी सी डी ई इज अ regular hexagon. The points A and B have position vectors A bar and B bar respectively with respect to origin O. Find the position vector of C D E in terms of A and B. ओके, पण हा काय आहे, त्याच्या अगोदर रेग्युलर हेक्झॅगॉन आहे. कसं, लेट अस सी फिगर. तर माझी फिगर क्लिअर नाही, पण हा समजा तुमचा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे. रेग्युलर हेक्झॅगॉन सर्कलमध्ये काढता येतो तो, whose opposite sides are parallel and equal and all interior angles also equal. मग हा ओ ए बार म्हणजेच त्याचा पोझिशन वेक्टर ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओ. ए बार दिला आहे. ओ बी बार पोझिशन वेक्टर ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ओ. ओके, जॉईन मी काय केला, ए डी जोडला, बी ई पण जोडला आणि ओ सी पण जॉईंट केला. ओ सी जॉईंट केला तर सगळे एकमेकांना जिथं छेदतात त्याला मी नाव दिलं यम. ओके, नाव दिलं यम. फिगर नीट बघा काय केला, जॉईन ए डी देन
BE and OC which meets at M. आणि M काय आहे? सेंटर आहे ऑफ हेक्सागॉन. ओके. आल्सो आणखी काय दिलेलं आहे? OA बार इक्वल टू A बार, OB बार इक्वल टू B बार. मग फिगरमध्ये बघा. अँड देअरफॉर in figure also and OA bar is same as DC bar equal to A bar. Opposite sides of regular hexagon parallel and equal. Opposite sides of regular hexagon. ओके. मग आता ए बी कसा काढता येईल? ए बी बार कसा काढता येईल? फ्रॉम ट्रायंगल ओ ए बी. फिगरमध्ये बघा, मला काय काढायचं आहे? ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार. ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार बाय ट्रायंगल लॉ. हा कोणता लॉ वापरला मी? ट्रायंगल लॉ वापरला. मग याच्यापासून मला ए बी बार कसा काढता येईल? ओ बी बार मायनस ओ ए बार म्हणजेच बी बार मायनस ए बार. हा काय मिळाला? बी बार मायनस ए बार मिळाला. ओके. आता फिगरमध्ये बघा. नाव देअरफॉर फ्रॉम पॅरालेलोग्राम OABM फिगरमध्ये बघा. OABM हा पॅरालेलोग्राम आहे. अँड देअरफॉर ओ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. OM बार इज सेम ॲज AB बार इज सेम ॲज AB बार म्हणजेच काय? PM बार आहे. अँड देअरफॉर OC बार म्हणजे Cचा पोझिशन वेक्टर. OC बार हा OMच्या कसा आहे? 2 टाइम्स OM बार म्हणजेच 2 टाइम्स B बार मायनस A बार. हा झाला Cचा पोझिशन वेक्टर. Cचा पोझिशन वेक्टर काय झाला? Cचा पोझिशन वेक्टर 2 टाइम्स B बार मायनस A बार. हा OC बार मिळाला तुम्हाला. ओके. देर आता OC मिळाला. आता आपल्याला काय राहिला? OC. C मिळाला. आता डीकडे यायचं आहे. मग कसं काढायचं? येस. हा ए बार आहे, हा बी बार मायनस ए बार आहे. मग याला पॅरलल काय आहे? अँड देअरफॉर आल्सो ए बी बार इज सेम ॲज ऑपोजिट साइड्स ई डी बार अँड विच इज इक्वल टू अगेन बी बार मायनस. हा बी बार मायनस ए बार आहे, तर हिला ऑपोजिट साइड्स ही आहे, ही पण काय आहे? बी बार मायनस ए बार आहे. ओके. मग आता मला बघा ओ सी बार माहिती आहे. ओके. ओ ए इज सेम ॲज डी सी म्हणजे हाही काय आहे? ए बार आहे. तर ओ डी बार काढता येईल का? हाऊ टू कॅल्क्युलेट ओ डी बार? बघा हा ओ डी बार याचा पोझिशन वेक्टर मला काढायचा आहे. मग कोणता ट्रायंगल घेणार? फ्रॉम ट्रायंगल ओ सी डी. ओ सी बार प्लस ओ सी बार प्लस सी डी बार इक्वल टू ओ डी बार. and therefore ओ डी बार इक्वल टू बघा फिगरमध्ये ओ सी बार आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं आहे. ओके. प्लस सी डी माहिती आहे का? सी डी बार नाही माहिती, डी सी बार आहे. मग डी सी बार हा सी डीच्या कसा आहे?
निगेटिव्ह आहे. डी सी बार टाका किमती, विच इज इक्वल टू ओ सी बार. ओ सी बार म्हणजेच काय, 2 टाइम्स बी बार मायनस 2 टाइम्स ए बार मायनस डी सी बार ए बार म्हणजेच तुमचा वेक्टर काय आला, 2 बी बार मायनस 3 ए बार आणि हा काय झाला ओ डी बारचा पोझिशन वेक्टर. ह्या ओ डीचा पोझिशन वेक्टर हा जो आला हा काय आला 2 टाइम्स बी बार मायनस 3 टाइम्स ई बार. आता हा माहिती आहे. आता शेवटचा ट्रायंगल घ्या, हा माहिती झाला, हा पण माहिती आहे, हा घ्या. नाव ओ ई बार. ओ ई बार बघूया. फ्रॉम ट्रायंगल ओ डी बार प्लस डी ई बार इक्वल टू ओ ई बार. आणि म्हणून ओ ई बार ओ डी बार आहे तसाच, पण डी ई नाही माहिती, ई डी माहिती आहे, अपोजिट घ्या, मायनस डी ई डी बार. चेंज केलं, निगेटिव्ह वेक्टर तयार होतो. टाका किमती, ओ डी बार 2 बी बार मायनस 3 ए बार मायनस पुन्हा ई डी बार काय आहे बी बार मायनस ए बार. साइन चेंज करा, 2 बी बार मायनस 3 ए बार मायनस बी बार प्लस ए बार 2 बी बार मायनस बी बार मायनस 3 ए प्लस ए मायनस 2 ए बार आणि हा झाला ओ ई बारचा पोझिशन वेक्टर. एक पोझिशन वेक्टरच्या लँग्वेजमधला चांगला प्रॉब्लेम आपल्याच एक्झरसाईजमधला आहे. ओके, तर असे हे प्रॉब्लेम, पुढचे काही प्रॉब्लेम्स नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.